राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पराभूत आमदार आणि विद्यमान खासदारांची बैठक पार पडली आणि इंडिया आघाडीच्या वतीने शुक्रवारी ईव्हीएम विरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत झाला। विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सोलापुरात मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिलाय। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत धवलसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा दिलाय। मंत्रिपदाच्या वाटपाचे सगळे अधिकार आम्ही एकनाथ शिंदेंना दिलेत। 3 पक्ष एकत्र असल्याने विस्ताराला थोडा वेळ लागतोय, पण तिघे नेते एकत्र बसून मंत्रिमंडळात निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। वाशिम शहरात झालेल्या स्वयंरोजगार मेळाव्यातून महिलांनी भावना गवळी यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली। यावेळी भावना गवळी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। ठाकरे गटाकडून ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम विसर्जित केलं नाही तर लोकशाही विसर्जित होईल असं म्हणत अखिल चित्रे यांनी थेट अरबी समुद्रातच ईव्हीएमची प्रतिकृती विसर्जित केली। लोकशाही बचाव। बुलढाण्यात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं। रक्ताने स्वाक्षऱ्या करून राष्ट्रपतींकडे ईव्हीएम हटवण्याची मागणी करण्यात आली। बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची महाविकास आघाडीने मागणी केली। आमदार दादा भुसे यांनी महसूल, महापालिका आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। मतदारसंघातील अर्धवट राहिलेल्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। तसंच मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन भुसे यांनी केलं। महायुती सरकारने मोठा निर्णय घेतलाय। समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना बदली धोरण लागू करण्यात आलेलं आहे आणि या निर्णयामुळे जवळपास दिलासा मिळणार आहे। बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। बीडच्या केज शहरातील शिवाजी चौकात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत आक्रमक आंदोलकांनी बस पेटवली। बीड जिल्ह्यात सरपंचाची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून घडलेला प्रकार गंभीर आहे असं म्हणत बजरंग सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची मागणी केली। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। बीड मधली ही बातमी आहे। खरं तर बीडच्या केज तालुक्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली ही बातमी आपण पाहतोय आणि पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे। प्रमुख आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केलेले आहेत। तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येणार आहे। तसंच या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी होणार असून विशेष सरकारी वकिलाची देखील नियुक्ती केली जाणार असल्याचं आश्वासन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ग्रामस्थांना दिले। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर मांजरसुंबा ते केज रोडवर सुरू असलेला रास्ता रोको मागे घेण्यात आलाय। पोलीस अधीक्षकांनी आश्वासन देताच हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। बीडच्या केजमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आता सीआयडी चौकशी होणार। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पथकं रवाना झालेली आहेत। दरम्यान 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देखील देण्यात आलेला आहे। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाने दादरच्या शिवाजी पार्कात मूक आंदोलन केलेलं आहे। यावेळी बांगलादेशमधील घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला। पुण्यामध्ये निर्माण होणारी पूरस्थितीची कारणं शोधणारा अहवाल तयार केल्यानंतर त्याचा आता अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले। राज्यभरात नोव्हेंबरच्या पंधरवड्यात रेंगाळलेल्या गाळप हंगामाने डिसेंबरमध्ये वेग घेतलेला आहे। गाळपाबाबत पुणे विभाग आघाडीवर आहे, मात्र साखर उतारा तुलनेने चांगला असल्याने साखर निर्मितीमध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे।
गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रात पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय। पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। विरोधकांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगाने नवी आकडेवारी जाहीर केलेली आहे। आयोगाच्या या आकडेवारीने विरोधकांना मोठा धक्का बसलाय। राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळून लावली आहे। अंड्यांच्या दरात डिसेंबर महिन्यात तब्बल 25% वाढ झालेली आहे। 1 महिन्यापूर्वी अंड्यांचा दर 6.5 रुपये होता, तो आता 8 रुपये प्रति नग या पातळीवर गेलाय। मुंबईत आतापर्यंत जवळपास 2271 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात 289 जणांनी जीव गमावलाय तर 1671 जण जखमी झालेत। मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी अपघातांचं प्रमाण जास्त आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आलेत। 1.5 लाख नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेत तर गेल्या 8 महिन्यात मंजूर झालेल्या प्रकल्पांमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। यामधून 1.2 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील। मेट्रो 3 मार्गावरील आरे ते बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सेवेत दाखल झाल्यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा पुढचा टप्पा कधी सुरू होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा लागली आहे। बीकेसी ते वरळी असा टप्पा मार्चपासून मुंबईकरांसाठी सुरू करण्याचं नियोजन आहे। परंपरागत इंधनाबरोबरच नव्या इंधनावर भारतात वाहनांची निर्मिती वाढते आणि भारतातील वाहन उद्योगाचा वेग एवढा आहे की पुढील 5 वर्षात भारतीय वाहन उद्योग जगातील क्रमांक 1चा वाहन उद्योग होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। मुंबईकरांना गारेगार आणि वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करता यावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरू केलेल्या भुयारी मेट्रोची रिकामी धावाधाव सुरू आहे। अद्याप पुरेशी कनेक्टिव्हिटी नसल्याने मागील 3 महिन्यात केवळ 12 लाख लोकांनी प्रवास केलाय। संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीमध्ये जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। मार्कडवाडी हे देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण झाल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी 8ही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 50,000 सदस्य तसंच प्रत्येक प्रभागात कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आलाय। शरद पवारांवर टीका करताना पडळकरांनी जरा भान बाळगावं। वैचारिक मतभेद जरी असले तरी त्यांच्या वयाचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिलाय। पडळकर, तुम्ही ज्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलात तेच गुरु एक दिवस तुमचा अंगठा कापून घेतील आणि नंतर तुम्हाला सत्यशोधक विचाराच्या पवार साहेबांच्या पायाजवळ जाऊन बसावं लागेल असं म्हणत सचिन खरात यांनी पडळकरांना सुनावलंय। सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज आला असून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी करत नाना पटोले यांनी पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध केला। जालन्यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणीऐवजी लाडक्या भावाच्या खात्यात जमा झालेले 7,500 रुपये परत करण्यात आलेत। विलास भुतेकर या तरुणानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे पैसे जमा केले। दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी व्हावी आणि दिवा भागातील अनधिकृत शाळा बंद कराव्यात अशी मागणी मेस्टा संघटनेने केलेली आहे। तसंच ठाणे महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात जेणेकरून अनधिकृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही अशी ही मागणी संघटनेने केली आहे। अकोला शहरातील कपडा बाजार चौकात महापालिकेच्या शाळेच्या आवारातील भिंत कोसळली। सुदैवाने विद्यार्थी वर्गातच असल्याने मोठा अनर्थ टळला। गेल्या अनेक दिवसांपासून भिंतीला तडे गेल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती। सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आंबाब वरवा आणि अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा टक्का वाढला आणि टायगर सफारीला पर्यटक प्राधान्य देत असून बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला महत्त्व प्राप्त झाले। आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्वावर बस गाड्या घेण्याचा सपाटा लावलाय। खासगीकरणामुळे कायमस्वरूपी कर्मचारी आणि प्रवासी मेटाकुटीला आलाय। भविष्यात बेस्ट आणि प्रवाशांसाठी भाडेतत्वावरील बस धोक्याची घंटा ठरण्याची चिन्ह आहेत। मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नेमणूक केलेली आहे। क्लीनअप मार्शलच्या सहाय्याने तब्बल 3,41 लाखांचा दंड वसूल करण्यात पालिकेला यश आलंय।
पुणे जिल्ह्यात जवळपास 50,556 महिला लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असून आतापर्यंत 51,254 महिलांचे अर्ज विविध कारणांसाठी फेटाळण्यात आले. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. म्यानमारमधून भारतामध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीची आता डोकेदुखी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी त्यांची खरं तर सुरूच आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. ईशान्य भारत आणि उत्तर भारतात घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांनी आता थेट पुण्यामध्ये बस्तान बसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हाच व्यक्ती भिवंडीतून फक्त 500 रुपयात आधार कार्ड मिळवून भारतीय नागरिक असल्याचं वावरताना समोर आलं. रोहिंग्यांना थारा नसतानाही फक्त 500 रुपयांमध्ये त्यानं बनावट आधार कार्ड तयार केलं आणि जुलैमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहू रोड भागात राहणारे म्यानमारच्या 2 पुरुष आणि त्यांच्या पत्नीवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती. यापैकी एक मुजल्लिम खाननं पुण्यामध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे 80,000 रुपयांना जागा विकत घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. केवळ एवढंच नाही तर त्यानं त्या जागेवर घर बांधत संसारही थाटला. मुस्लिम खाननं चंद्रभागा कांबळेंकडून 600 चौरस फूट जागा खरेदी केल्याची माहिती आहे. मुंबई ठाण्यातून हायस्पीड वॉटर बोटद्वारे नवी मुंबई विमानतळ आता केवळ 17 मिनिटात गाठता येणार आहे. यासाठी यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्री पदाची घोषणा अद्याप न झाल्यानं जिल्ह्यातील पाणी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्यानं पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी पाणी वाटप नियोजनाची कालवा समिती बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल भागातील मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणाला सुरुवात झालेली आहे. साकेत पूल ते माजिवडा असे हे काम सुरू असून या कामाला किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत महामार्गावरून 1,52,00,000 वाहनं धावली असून यातून MSRDCला 1,102 कोटी रुपये महसूल प्राप्त झालाय. समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 4 इंडस्ट्रियल टाउनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभारल्या जाणार आहेत. या जागांची पाहणी नुकतीच MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं केली. मुंबई महानगर प्रदेशमध्ये परवडणाऱ्या दरातील घरांची अधिकाधिक निर्मिती व्हावी यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये म्हाडातर्फे बदल शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. या प्रस्तावित बदलांमुळे परवडणाऱ्या दरातील घरांच्या किमती 30% कमी होणार आहेत. मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे. यासाठी जागरूकता अभियान राबवलं जात आहे. रहिवाशांच्या चौक सभा घेतल्या जात आहेत आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी यासाठी विविध भाषांमधून टोल फ्री क्रमांक देखील जाहीर केले असून महिन्याभरात 8,000हून अधिक कॉल्स आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे. पुण्यामध्ये राज्यातून येणाऱ्या बसची संख्या लक्षात घेऊन स्वारगेट आगारामध्ये 15 तर दापोडी वर्कशॉपमध्ये 20 चार्जिंग पॉइंट बसवण्यात येणार आहेत. मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित असलेल्या 2,565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी विशेष PMLA कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यानुसार 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्याला जोडणारा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली अशा मेट्रो 4चं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये. डिसेंबर 2025 नंतरच मेट्रो 4 ही ठाण्यातून धावेल अशी नवी डेडलाईन देण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळानं 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळालाय. 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. राज्यातील साखर गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटलाय. अद्याप गाळप हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाहीये. साखर आयुक्तालयाकडून आतापर्यंत बहुतांश साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने गेलेले आहेत, पण अजूनही राज्यातील जवळपास 25% साखर कारखाने सुरू झालेले नाहीत.
राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 43,374 क्विंटल झाली असून त्याला सर्वसाधारण दर हा 2,166 रुपये क्विंटल इतका मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल आणि पिवळी या जातीच्या मक्याची आवक झाली आहे। नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढली आहे। 91,000 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे आणि या कांद्याला सरासरी 3,000 ते 6,500 पर्यंत दर मिळतोय। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पेपर फुटीवर आता चाप बसणार असल्याचं कळतंय, कारण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। MBBSच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याची घटना घडली होती आणि आता या प्रकरणी महाविद्यालय, विद्यापीठ आणि पोलिसांच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली असून त्या माध्यमातून तपास केला जातोय। 2 डिसेंबरपासून आतापर्यंत 4 पेपर झाले असून फार्माकोलॉजी 1 आणि पॅथॉलॉजी 2 या विषयाचा पेपर फुटलाय, तर आणखी एक पेपर लीक झाल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली आणि त्यामुळे फार्माकोलॉजी 1 या विषयाची पुन्हा 19 डिसेंबरला परीक्षा घेण्यात येणार आहे। तर उर्वरित 2 पेपर ऐनवेळी बदलण्यात आलेले आहेत। मुंबईतील 2 आणि अंबेजोगाईतील एका कॉलेजनं पेपर फुटल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली आहे, त्यामुळे परीक्षा केंद्रावर पेपर वाटप करतानाचे CCTV विद्यापीठानं ताब्यात घेतले असून महाविद्यालय स्तरावर चौकशी समिती गठीत करून अहवाल मागवण्यात आलाय। परीक्षा 2 वाजता होती आणि विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते साधारणतः 1-1:15 दरम्यान ते व्हायरल होत होतं। तो स्क्रीनशॉट आपल्याला पाठवला, ते कन्फर्म झालं की फार्माकोलॉजीचा 1 पेपर हा लीक झाला। त्याच्यानंतर मी तातडीने माननीय कुलगुरू महोदयांशी चर्चा केली। त्याच्यानंतर मग आम्ही तातडीची आमची जी परीक्षा मंडळ आहे, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन म्हणतो, त्याची आम्ही बैठक बोलवली। त्यामध्ये सर्व डीन्स असतात आणि काही परीक्षा बाबतचे एक्सपर्ट असतात आणि त्यांच्याबद्दल चर्चा केल्यानंतर 4 निर्णय घेण्यात आले की जे आमचे 50 सेंटर आहे त्याचे सर्व CI CO यांनी जे आपली SOP आहे पेपर जे विद्यार्थ्यासमोर आपण पेपर खोलतो त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे की नाही, त्या 50 सेंटरचे CCTV कव्हरेज ते पण आपण त्यांच्याकडनं मागवले। हा एक निर्णय घेण्यात आला। पुण्यातील मध्यवर्ती भागातून जाणारा महत्त्वाचा आणि सतत वर्दळ अशी ओळख असलेला लक्ष्मी रस्ता आज बंद राहणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 कोणतीही वाहतूक यावी करता येणार नाहीये। रस्त्याचा वापर केवळ नागरिकांना चालण्यासाठी करता येणार असल्यानं वाहनांपासून मुक्त रस्त्यावर फिरण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरल्यानं नाशिकच्या चांदीच्या गणपतीला उबदार कपडे परिधान करण्यात आले। स्वेटर आणि शाल पांघरून बाप्पाचं थंडीपासून संरक्षण केलं जाते। बाप्पालाही थंडी वाजत असेल तर या भावनेतून गणपतीला शाल पांघरण्यात आली आहे। शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। विधानसभेत लढण्यास इच्छुक असूनही संधी न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय। सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये चेतना सिन्हा यांच्या माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाला भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली आणि मुलगी सारा हिच्यासोबत भेट दिली। आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतातील सर्व पासपोर्ट धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। भारतीय पासपोर्टची पावर आणखी वाढली असून जगभरातील 124 देशांमध्ये आता प्रवास करता येणार। पुणे शहरात पादचारी दिन साजरा करण्याची तयारी आणि कार्यक्रमासाठी 47 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे। त्यासाठीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवण्यात आलेली आहे। पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार केले तेव्हा भारताने बांगलादेशला मदत केली, तोच बांगलादेश आता हिंदूंवर अत्याचार करतोय। आम्ही ज्यांना जन्म देऊ शकतो त्यांचा विनाशही करू शकतो असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिलाय। बांगलादेशात गेल्या 2 महिन्यांपासून हिंदूंपासून अत्याचार हिंदूंवर खरं तर सुरू आहेत आणि त्याविरोधात भिवंडीमध्ये मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चामध्ये सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह RSS, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। बांगलादेश विरोधात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं काळ्या फिती बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत बांगलादेशचा निषेध करण्यात आला।
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या वाढत्या अत्याचाराविरोधात भारतात विविध ठिकाणी रोष दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं जन आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेमध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। विक्रमगड येथे हिंदू समाजानं शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मूकमोर्चा काढला। बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेला अत्याचार ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याची भावना व्यक्त करत आंदोलकांनी विक्रमगडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं। गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात सकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रा आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर सिरोंचा शहर बंद पाळत बांगलादेशमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला।